विद्यार्थी मित्रांनो, होमवर्क अर्थात गृहकार्य या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. अभ्यास हा ताण घेऊन करत नसतात, तर तो हसत खेळत आणि इच्छेनुसार झाला पाहिजे. तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ बघत असाल त्या प्रत्येकाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट समजेल. आपण इयत्ता 8वी विषय इतिहास आणि प्रकरण 1 इतिहासाची साधने या संदर्भानं आज माहिती बघणार आहोत. इतिहास हा अत्यंत सोपा आणि मजेशीर विषय आहे, पण तुम्ही जर तो समजून घेतला तरच. म्हणून पूर्ण लक्षपूर्वक आजचा व्हिडिओ बघायचा, त्यामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकायच्या, समजून घ्यायच्या. नाही समजल्या तर पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ बघा. आपण अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला हा विषय समजून सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी आणि 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा आपण अभ्यास केला, पण आज आधुनिक भारताच्या इतिहासांच्या साधनांचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग इतिहासाची साधने समजून घेऊ. इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक अशा साधनांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य या साधनांचाही समावेश होतो. सगळ्यात आधी आपण भौतिक साधने समजून घेऊ. भौतिक साधनांमध्ये वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादींचा समावेश होतो. आता इमारती आणि वास्तू म्हटल्या की आम्हाला काय आठवतं? आपल्या आजूबाजूला आपण बऱ्याच इमारती बघत असतो. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंडात युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराच्या काळात ज्या इमारती बांधल्या गेल्या, पूल बांधल्या गेले, रस्ते बांधल्या गेले, पाणपोया, कारंजे बांधले गेले, या सर्व वस्तू आणि वास्तू ह्या इतिहासाच्या साधनांमध्ये येतात. त्या इमारतींमध्ये मग प्रशासकीय कचेऱ्या असतील, अधिकाऱ्यांची, नेत्यांची, क्रांतिकारकांची निवासस्थाने असतील, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज अशा संस्थानिकांचे राजवाडे असतील, किल्ले असतील, तुरुंग, या सर्वच वास्तूंचा समावेश या इमारतींमध्ये होतो. या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. काही वास्तू ह्या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली आहेत. उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल. अंदमान या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयीची माहिती मिळते. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर विनायक दामोदर सावरकर यांच्या क्रांतिकारकाविषयी, मुंबईतील मणिभवन किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर गांधीजींच्या इतिहासाविषयी आपल्याला माहिती मिळते. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयातून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या गोष्टींचे जतन केले जाते. उदाहरणादाखल आपण पुण्यातील आगा खान पॅलेसचं उदाहरण घेतलं तर गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या विविध वस्तू, कागदपत्रे आपल्यास पाहावयास मिळतात.
या इतिहासाच्या साधनांमध्ये पुढील भाग येतो पुतळे आणि स्मारकांचा. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर असे अनेक महापुरुष झाले ज्यांनी भारताच्या इतिहासाला, भारतीय समाजाला, भारतीय लोकांना एक वेगळी ठेव देऊन, त्यांनी त्यांच्या आयुष्याचा वेगळा आदर्श देऊन, त्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श देऊन भारतीय समाज घडवला. आणि म्हणून मग ते राज्यकर्ते असतील, ते समाजसुधारक असतील, ते नेते असतील, ते लेखक असतील, त्या सगळ्यांचे स्मृती म्हणून पुतळे उभारले जातात. आणि या पुतळ्यांच्या दर्शनी पाटीवर त्या व्यक्तीचे नाव, त्यांच्या जन्ममृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे कार्य म्हणजे थोडक्यात जीवनपट आपल्याला पाहावयास मिळतो. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, बाळ गंगाधर टिळक असतील, या विविध लोकांचे पुतळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहावयास मिळतात. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुद्धा काही स्मारके उभारलेली असतात आणि त्या स्मारकांच्या ठिकाणी मग त्या घटनेचा तपशील सुद्धा लिहिलेला असतो. आपण आता लिखित साधने समजून घेऊ. लिखित साधने म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल लिहिलेली. मग काय काय लिहिलं जातं? पत्र लिहिल्या जातात, नियतकालिके लिहिल्या जातात. परदेशी लोक जेव्हा आपल्या देशाच्या भेटीवर येतात तेव्हा त्यांच्या नोंदी ते करून ठेवतात. वृत्तपत्रे असतात जी रोज आपल्या घरी येतात. थोर व्यक्तींची आत्मचरित्रे असतात. फॅक्टरी रेकॉर्ड असतं. वेगवेगळ्या व्यक्तींची चरित्रे आणि वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके ही सगळी लिखित साधनांमध्ये येतात. आणि या लिखित साधनांमध्ये प्रमुख भूमिका असते वृत्तपत्र आणि नियतकालिकांची. या वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख त्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या घडामोडींची माहिती आपल्याला वृत्तपत्रांमधून मिळते. उदाहरणच घ्यायचं झालं तर स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार यासारख्या वृत्तपत्रांची खास आठवण होते. कारण या वृत्तपत्रांमधून लोकांमध्ये जागृती झाली आणि म्हणून ही साधने महत्त्वपूर्ण आहेत. या वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांचे भारतावरील झालेले परिणाम अभ्यासता येतात. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला या मासिकातून, तसेच लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे विशेष प्रसिद्ध आहेत. या वृत्तपत्रांमधून त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले. वृत्तपत्रांचाच विषय निघलाय तर प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत अशा सारख्या वृत्तपत्रांमधून त्यांनी समाजातील वाईट रूढी परंपरा, समाजातील भेदाभेद, जातीभेद या सगळ्यांवर ओरखडे ओढले आणि खऱ्या अर्थानं समाज जागृती केली. यानंतरचं इतिहासाचं साधन आहे नकाशे आणि आराखडे. नकाशे हे देखील इतिहासाचे महत्त्वपूर्ण साधन मानले आहे. नकाशावरून आपणास शहरांचे आणि एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप लक्षात येते. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. या नकाशांप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत.
हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यांवरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. यानंतरचं ऐतिहासिक साधन आहे मौखिक साधने. आधुनिक भारताच्या इतिहासात मौखिक साधनांना विशेष महत्त्व आहे. मौखिक म्हणजे तोंडी. मग त्यात काय काय येतं तर लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, प्रवास वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते ही सगळीच मौखिक साधने आहेत. स्फूर्तिगीते स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये क्रांतिकारकांना ज्या गीतांनी खऱ्या अर्थानं स्फूर्ती मिळाली, इंग्रजांच्या गुलामीतून भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली, त्यासाठी ही स्फूर्तिगीते फार महत्त्वाची होती. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, आझाद हिंद सेनेचं हे गीत खऱ्या अर्थानं स्फूर्तिगीत म्हणून आजही म्हटलं जातं. पोवाडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भानं लिहिले गेलेले पोवाडे. मग त्यामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांचा लिहिलेला पहिला पोवाडा विसरून कसं चालेल. लोककथा आजही आजी आपल्या नातवांना वेगवेगळ्या पद्धतीच्या लोककथा सांगून रमवते. मोठमोठ्या महानायकांच्या मुलाखतीतून आम्हाला प्रेरणा मिळते. मेळे, कलापथके आणि जलसे यातून खऱ्या अर्थानं सामाजिक जागृती करण्याचं माध्यम म्हणून त्याच्याकडे बघितल्या जाते. यात आणखी महत्वाची भूमिका दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य साधनांची आहे. ही सुद्धा इतिहासाची साधने म्हणून ओळखल्या जातात. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण आणि चित्रपट या कलांचा विकास झाला. चित्रपटांचा आपल्या मनावर खूप मोठा परिणाम होतो. आता तर वेगवेगळ्या पद्धतीचे ऐतिहासिक सिनेमे सुद्धा यायला लागलेले आहेत आणि त्या सिनेमांमधून इतिहासात घडलेल्या विविध घटनांची माहिती आम्हाला मिळते. ते चलचित्र असल्यामुळं आणि दृकश्राव्य साधन असल्यामुळं त्याचा आमच्या मेंदूवर जास्त परिणाम होतो. आम्हाला ते लवकर समजतं. परंतु चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टी सत्य असतात असंही नाही. बऱ्याच चित्रपटांची सुरुवात होण्याआधी लिहिलेलं असतं या चित्रपटातली पात्रे काल्पनिक आहेत, वास्तवाशी याचा संबंध नाही. हेही चित्रपट बघणाऱ्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे. अथवा इतिहासावर आधारित चित्रपट आहे असं समजून त्यात दाखवलेल्या सगळ्याच गोष्टी जर आपण सत्य मानल्या तर कुठेतरी गडबड होऊ शकते. म्हणून इतिहासाची साधने समजून घेताना या सगळ्या गोष्टींचा आम्ही सारासार विचार करू आणि नीट समजून घेऊ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळतील. म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या मुद्द्यांसह, नवीन व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.